संदर्भातली त्या सोडतीला थंड प्रतिसाद मिळालाय का असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण 2640 घरांसाठी दोनदा मुदतवाढ देण्यात आली तरीही केवळ 55,000 अर्जदारांनीच याबद्दलची अनामत रक्कम भरली। कोटींची घरं, उच्च उत्पन्न गटाचा भर आणि महागड्या किमतींमुळे मध्यमवर्गीयांनी आता म्हाडाच्या घरांकडे पाठ फिरवली आहे का म्हणजे याबद्दल खरं तर प्रतिसाद वाढवण्याकरता म्हाडाकडनं जर आपण पाहिलं तर 7.5% दर कपात करण्यात आली, फ्री पार्किंगची घोषणा करण्यात आली, तरीही मुंबईकरांनी म्हाडाच्या या सोडतीकडे पाठ फिरवल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे म्हाडाच्या या घरांकडे सर्वसामान्यांना परवडणारी घरं निर्माण करणारी संस्था, ती उभी करणारी संस्था म्हणून ओळखलं जातं। पण यंदाची जी लॉटरी आहे त्याच्यामध्ये घरांच्या दरांनी घातलेली कोट्यवधीची उड्डाणं म्हणजे कोट्यवधीचे आकडे, त्याचबरोबर उच्च उत्पन्न गटातील घरांची संख्या ही अधिक दिसून येते। आणि शिवाय आपण जर लक्षात घेतलं तर अनामत रक्कम जी आहे तोही एक मुद्दा आहे। त्यामुळे 2640 घरांसाठी दोनदा मुदतवाढ देण्यात आली तरीही केवळ 55,000 अर्जदारांनीच याबद्दलची अनामत रक्कम भरली आहे। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सुमित सावंत त्या क्षणाला आपल्या बरोबर आहे। सुमित, म्हाडाच्या या घरांना म्हणजे प्रत्येक वर्षाची लॉटरी आपण बघतो, अक्षरशः भरपूर अर्ज येतात, पण यंदा एवढा अल्प प्रतिसाद मिळण्याचं कारण काय? एकतर म्हाडानं यावेळेला घरांच्या वाढवलेल्या किमती या अवाक्या बाहेर आहेत। म्हणजे खासगी घरांच्या किमतींपेक्षा काहीच पटीनं फक्त कमी किमती म्हाडानं सध्या लावलेल्या आहेत। त्यामुळे वाढत्या किमती हे सगळ्यात प्रमुख कारण आहे। दुसरं म्हणजे ही घरं बऱ्यापैकी त्यांच्या उत्पन्न गटासाठी वापरलेली जी काही आकडेवारी आहे ती देखील जुळत नाहीये। त्यामुळे म्हाडाच्या ह्या किमती वाढल्यामुळेच आता अल्प प्रतिसाद मिळत असल्याची चर्चा आहे। दुसऱ्या बाजूला 2 वेळा म्हाडानं आतापर्यंत मुदतवाढ दिली आहे, ज्याच्यामध्ये एकदा सुरुवातीला मुदतवाढ देताना त्यांनी काही ठिकाणी पार्किंग मोफत देण्याचं आमिष देखील लोकांना दिलं, जेणेकरून लोक अर्ज करतील मोफत पार्किंगच्या आमिषानं। मात्र तसंही कुठे होताना दिसत नाहीये, कारण किमती खूप जास्त आहेत आणि म्हणूनच दोनदा मुदतवाढ देऊनही केवळ 55,000 अर्जदारांनीच अनामत रकमेसह अर्ज केलेला आहे। त्यामुळे आता म्हाडाची ही नामुष्कीच म्हाडावर उडावलेली आहे। त्यामुळे आता म्हाडाला पुन्हा एकदा या किमतींच्या बाबतीत फेरविचार करणं फार क्रमप्राप्त आहे। कारण म्हाडा ही सर्वसामान्यांना घर देणारी एक आस्थापना आहे, संस्था आहे आणि त्यांना सर्वसामान्यांना परवडतील इतक्याच किमतीमध्ये घर देण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याकडे लक्ष द्यायला हवंय। धन्यवाद सुमित या सगळ्या माहितीबद्दल। त्यामुळे परवडणारे दर नाहीत, त्यामुळे मुंबईकरांनी म्हाडाच्या या लॉटरीकडे पाठ फिरवल्याचं आपण बघतोय। या लॉटरीच्या जाहिरातीला दोनदा मुदतवाढ देऊन सुद्धा अल्प प्रतिसाद मिळाला आहे। केवळ आणि केवळ 55,000 मुंबईकरांनी याबद्दलचा अर्ज भरला, ऑनलाईन भरला आणि त्याची अनामत रक्कम जी आहे ती देऊ केलेली आहे। आणखीन एक महत्त्वाची बातमी, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांविरोधात विशेषाधिकार हननाची नोटीस जी ती बजावण्यात आली आहे। काँग्रेस नेते जयराम रमेश यांच्याकडनं विशेषाधिकार हननाची नोटीस जी ती बजावण्यात आली। संसदेमधील प्रतिष्ठा, सभागृहाचा मान कमी केल्याचा नोटीसीत आरोप आहे। धर्मेंद्र प्रधान यांनी केलेल्या वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर ही नोटीस बजावण्यात आली आहे। राज्यसभेचे सभापती CP राधाकृष्णन यांच्याकडे नोटीस सादर करण्यात आली। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या विरोधात नोटीस जी आहे म्हणजे बजावण्यात आलेली विशेषाधिकार हननाची ही नोटीस आहे। संसदेतील प्रतिष्ठा, सभागृहाचा मान कमी केल्याचा नोटीसमध्ये आरोप करण्यात आला। धर्मेंद्र प्रधान यांनी केलेल्या वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर ही नोटीस बजावण्यात आली आहे। आता वातावरणाबद्दल आपण जाणून घेणार आहोत। बघा, हा आठवडा महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे। हवामान खात्याच्या अंदाजानुसार उत्तर, पश्चिम आणि मध्य भारताला पुढचे 7 दिवस उष्णतेचा तडाखा सहन करावा लागणार आहे। या पार्श्वभूमीवर हवामान खात्यानं अलर्ट जारी केलाय। त्यामुळे या आठवड्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील तापमानात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही। हीट वेव का क्षेत्र के बारे में बात करें आज पर्टिकुलरली, तो जो उत्तर पश्चिम भारत के क्षेत्र हैं, इसके साथ साथ में जो मध्य भारत के आसपास के एरियाज हैं, उन सभी क्षेत्रों में हीट वेव कंडीशन जो है उसका एक्सपेक्टेशन है। और ये अगले 1 सप्ताह के दौरान, अगले 7 दिनों के दौरान ये कंटिन्यू रह सकती हैं। अगर इसको राज्यवार समझे तो हम देखेंगे कि पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान,
साथ साथ महाराष्ट्र का विदर्भ, मध्य महाराष्ट्र और मराठवाड़ा का जो क्षेत्र है, इन सभी क्षेत्रों में हीट वेव कंडीशंस की वार्निंग जारी की गई है। भुसावळ शहरात 20 वर्षीय तरुणीवर अत्याचार करून जबरदस्तीने धर्मांतर आणि लग्नासाठी दबाव टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी नाविल शेख याच्या विरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। पीडित तरुणीला 8 दिवस खोलीत डांबून ठेवून मारहाण केल्याचा आरोप असून पुढील तपास उपनिरीक्षक भारती काळे करतात। आपण तात्काळ त्याची गुन्हा दाखल करून आपण संबंधित XYZ आरोपीला आपण काल अटक केली आणि माननीय कोर्टासमोर आपण त्याला सादर केले। सादर केल्यानंतर संबंधित आरोपीचा जो वकील आहे त्याने कोर्टामध्ये मॅरेज सर्टिफिकेट प्रोड्यूस केलं। त्याच्यामुळे आम्ही जो 4 दिवस PC मागितला होता तो माननीय कोर्टाने दिला नाही आणि सध्या आरोपीला ज्युडिशियल कस्टडीमध्ये रवानगी करण्यात आलेली आहे।